45 वर्षांची विवाहित महिला आणि 22 वर्षाचा तरुण. जगाच्या नजरेत या दोघांचं नातं मामी आणि बाच्याचं होतं. पण दोघं एकमेकांसाठी मनामध्ये पती-पत्नीची भावना ठेवायचे. कधी वाटेल तेव्हा संबंध बनवायचे. या दोघांचे अनैतिक नाते होतं. ते आसपासच्या लोकांना कसलेही याची कानोकान खबर नव्हती. ते म्हणतात ना की पापाचा घडा नक्की भरतो. याही दोघांच्या अनैतिक संबंधाचा घडा भरला. एक दिवशी गावामध्ये बातमी पसरली की बिबट्या गावामध्ये शिरलाय. वन विभागाचे अधिकारी आले. गावकऱ्यांनी आणि त्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळून सर्च ऑपरेशन चालू केलं. बिबट्या उसामध्ये घुसलाय असं दिसल्यानंतर हे सगळे त्या ठिकाणी गेले त्याला पकडण्यासाठी. बिबट्या तर काय सापडला नाही, पण हे दोघं एकदम निवड अशा अवस्थेमध्ये संबंध बनवत होते त्या गावकऱ्यांना दिसले. त्याच्यानंतर त्या गावकऱ्यांनी मिळून त्यांच्यासोबत असं काही केलं. ती घटना आज सोशल मीडियावरती व्हायरल आहे. पूर्ण स्टोरी सांगतो मी तुम्हाला. याची जबाबदारी माझी आहे की तुम्हाला याच्यामधून काहीतरी शिकायला भेटेल. फक्त तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये घडलेली ही घटना. या घटनेची सुरुवात अशी होती की 10वीमध्ये शिकत असलेला अमोल त्याच्या मामाच्या घरी आलेला होता. त्याच्या मामाच्या गावामध्ये चांगलं कॉलेज होतं, शाळा होती आणि तसंही त्याची आई वडील जे होते ऊस तोडणीसाठी जायचे त्यावेळेला तो घरी एकटा असायचा. त्याची आता सोय कशी करायची म्हणून त्याच्या आई वडिलांनी मामाची इथं त्याचं ॲडमिशन करून दिलेलं होतं. मामाची ही तशी काही परिस्थिती एवढी मोठी नव्हती, पण असं होतं की चला चालून जायचं आणि शेवटी मामा त्याला नकार पण देऊ शकत नव्हता. जर काही नकार दिला तर त्याची बहीण म्हणजे अमोलची आई हिस्सा मागायची. आता तो त्याला कसं तरी सांभाळून घ्यायचा. मामाला अजूनपर्यंत एकही मूलबाळ नव्हतं. मामाच्या लग्नाला 10 वर्ष झाली होती. 2018मध्ये त्याच्या पत्नीचं वय 37 वर्ष होतं. आता ही त्याची पत्नी त्याच्या पतीला म्हणायची की टेस्ट करा, टेस्ट करून घ्या, तुमच्यात काहीतरी दोष असेल. मी तर खूप प्रयत्न केले, तांत्रिक दाखवले, मांत्रिक दाखवले, डॉक्टर दाखवले, आयुर्वेदिक औषधं घेतली, पण काही फरक पडला नाही. आता करायचं कसं? मला तर सगळ्या गावातली लोक टोमणे मारतात, तुमची आई टोमणे मारती, तर आता मी जगू कसं? मला फक्त एक मूल पाहिजेल आहे, पण ते पण होईनाय. आता ही जी सरिता होती तिच्या नवऱ्याला असं बोलत होती. त्यावेळेला या अमोलने ऐकलं होतं. अमोलच्या डोक्यामध्ये वेगळीच आयडिया शिजायला लागली. हा जो अमोल आहे मुळातच एकदम नटखटी आणि शरारती पोरगा होता. ज्या वेळेला तो त्याच्या गावातल्या शाळेत शिकायचा त्यावेळेला 2 दिवसाला त्याच्या घरी तक्रारी यायच्या. पोरीला कुठल्या काही म्हण, हिला काय म्हण, मोठ्या मॅडमला काय म्हण. याची अशी अवस्था बघूनच त्याच्या वडिलांनी त्याला इकडं पाठवलं होतं. कारण तो एकटा तिथं राहू शकत होता. पण त्याच्या मामापाशी पाठवल्यानंतर धाकात राहील म्हणून अमोलची जी मामी आहे सरिता, ती पण दिसायला सुंदर होती बरं का. तिचं वय 38 वर्ष होतं, पण असं काही नव्हती की एकदम म्हातारी झाली होती. असं वाटायचं की जवान होती. दिवसभर शेतामध्ये काम करायची, मेहनतीचे काम करायची, घाम गाळायची. त्यामुळे असं काही चरबी वगैरे नव्हती आणि मुळात चेहरा वगैरे दिसायला सुंदर, कलर वगैरे भारी होता. त्यामुळे या अमोलची नजर तिच्यावरती पडली होती. अमोल ही जवानीमध्ये पाय ठेवलेला पोरगा. त्यालाही असं वाटायचं की आपणही आता कोणासोबत तरी संबंध बनवावे. आता ही सगळी गोष्ट अमोल मामीसोबत करणार होता सरितासोबत, पण एवढी गोष्ट सोपी नव्हती. कारण हा जो अमोल होता आत्ताशिक 10वीमध्ये शिकत होता आणि त्याची मामी त्याला भाव देईल असं त्याला काही वाटत नव्हतं. त्यामुळे या अमोलने त्या मामीला इशारे द्यायला चालू केलं, तिला गोड बोलायला चालू केलं, तिच्या शरीराची तारीफ करायला चालू केलं, जो की तिचा मामा करत नव्हता. जो सरिताचा नवरा आहे तो कायम तिला गाडून पाडून बोलायचा. त्याची जी आई आहे ती पण तिला गाडून पाडून बोलायची. अजूनपर्यंत मूल नव्हतं, बाळ नव्हतं. या सगळ्याला कंटाळलेली ही सरिता, तिला कोणीतरी अशा प्रकारे चांगलं बोलतंय, तिच्यासोबत चांगलं वागतंय म्हटल्यानंतर ती आपोआपच या अमोलच्या जाळ्यात अडकली. आता या सगळ्या गोष्टीला 1.5-2 वर्षे गेली होती. आता अमोल 10वी पास करून, 11वी पास करून 12वीच्या सुरुवातीच्या दिवसाला होता. अमोलही आता जवान झालेला होता, दिसाय सुंदर होता. याच्या मामीने विचार केला की असंही तिचा नवरा तिच्यासोबत संबंध करताना थकून जातो. याचे शुक्राणू जे आहेत ते एकदम लो लेवलचे आहेत, याच्याकडून मूल होईना मला. एखाद्या जवान पोरासोबत जर मी संबंध बनवले तर नक्कीच मला मूल होईल. या सरिताने अमोलसोबत जुळवून घेतलं. आता या दोघांमध्ये वारंवार संबंध बनायला लागले. हा जो अमोल आहे जवान होता, त्याचे शुक्राणू स्ट्रॉंग होते. त्याच्यामुळे त्याच्या मामीला थोडेच दिवसामध्ये दिवस गेले. मामी पण खुश, तिची सासू खुश, तिचा नवरा खुश. आता या तिघांना खुश बघून ही जी सरिता आहे अमोलवरती एवढी खुश झाली, म्हणाली की तुम्हाला आजपर्यंतचं सगळ्यात मोठं खुशी आनंद दिलाय, तुला काही म्हणाल ते देऊ. हा अमोल म्हणाला मला काही नको, मला फक्त तुम्ही माझ्यासोबत कायम संबंध बनवा, मला सोडून जाऊ नका, माझं तुमच्यावरती प्रेम आहे. आणि त्या मामीलाही काही अडचण नव्हती आणि कोणाला शक यायचं कारण पण नव्हतं. अमोल त्यांच्याच घरी राहायचा. ज्या वेळेला त्याची आजी नसेल, मामा नसेल,
ही जी सरिता होती प्रेग्नेंट झाली, नंतर तिला मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर तिचं पूर्ण लक्ष त्याच्यावरतीच. काही दिवसानंतर अमोलने तिला विचारणा केली पुन्हा संबंध बनवायची, पण त्यावेळेला ती नकार द्यायला लागली. आता तिला वाईट वाटत होतं की ह्या पोरासमोर कसं तिच्या नवऱ्याला धोका देईल ती. त्यावेळेला अमोल म्हणला, विसरू नको, हे पोरगं पण माझं आहे आणि हे मामाला सांगायला मला वेळ लागणार नाही. त्यामुळे मी जे बोलतोय ते तुला करावंच लागेल. ज्या वेळेला अमोल तिला असं म्हणतो त्यावेळेला त्या सरिताचं पूर्ण शरीर गार पडलं. तिला आता भीती वाटायला लागली की अमोल खरंच सांगतो का काय, आणि माझ्या आयुष्यात जे आनंद आलेला आहे ते हा विस्कटून टाकेल. त्याच्यासाठी ती म्हणाली की नाही नाही, तू थोडे दिवस थांब, तुझ्यासोबत पुन्हा चालू करू पहिल्यासारखं. या सगळ्या गोष्टी घडत घडत 2023 वर्ष उजाडलं होतं. आता ही जी सरिता आहे तिला या अमोलवरती कसलाही इंटरेस्ट राहिला नव्हता. आता तिचं पोरगं जे होतं मोठं व्हायला लागलं होतं, त्याच्यातच लक्ष देण्यात पूर्ण वेळ जायचा. ही सरिता अमोलला इग्नोर करायला लागली. अमोलला या गोष्टीचा राग आला. या अमोलने विचार केला की आता ही असं करते म्हटल्यानंतर हिचा काटा तर काढावाच लागेल. पण या सगळ्या गोष्टीला 1.5 ते 2 वर्ष गेलं. या दोघांमध्ये अधूनमधून संबंध बनायचे आणि या सगळ्या गोष्टीला अमोल खुश नव्हता. अमोलने विचार केला की झाला आता ही शेवट आहे, हिच्यावरती हिला मी काय बोलत नाही, फक्त आता हिला संपवून टाकतो. हाच विचार घेऊन हा अमोल त्यांच्या शेतामध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीकडे जातो आणि म्हणतो की तुला मी 3 लाख रुपये देतो, तुला माझं काम करावं लागेल. तो व्यक्ती कामगार त्याला आता 3 लाख रुपये म्हटल्यानंतर तो म्हणला काहीही करायला तयार आहे मालक तुमच्यासाठी. अमोल म्हणाला की हे घे 1 लाख रुपये ॲडव्हान्स, बाकीचे पैसे मी तुला काम झाल्यानंतर देईल. तो मजूर म्हणाला की नेमकं मालक काम काय आहे. हा अमोल म्हणतो की माझी मामी आहे, तिला संपवायचं आहे. मजूर म्हणतो की अवघड काम आहे पण चला 3 लाख रुपयासाठी करतो मी. त्या दोघांचं ठरतं. आता ही जी सरिता आहे तिच्या पतीला म्हणते की रानात जाऊन येते, कांद्यामध्ये जरा जास्त गवत वाढले, ते पूर्ण गवत वगैरे काढायचं आहे, कामासाठी बाया मिळणार. सकाळी गेलेली सरिता अजूनपर्यंत आली नाही. तिचं लहान लेकरू ओरडत होतं. त्याच्यासाठी तिच्या पतीने तिला फोन केला पण फोन लागत नव्हता. आता संध्याकाळची सकाळ झाली तरी पण येईना. दुसरा दिवस उजडला होता. तिच्या पतीने संपूर्ण गावात ही बातमी पसरवली आणि सगळीकडे शोधायला लावलं. गावामध्ये बिबट्याचा कालवा होता. लोकांना वाटत होते की बिबट्याने मारलं असेल, कुठं नेलं असेल. आता सरिता ज्या ठिकाणी गेली होती कांद्यातील गवत काढायला, त्याच्या शेजारी एक ऊसाचा फळ होता. आता त्या सरिताचा नवरा म्हणला की या ठिकाणी बघावं लागेल आपल्याला आज शिरून. त्यावेळेला गेले तर काय, खरंच त्या ठिकाणी सरिता पडलेली होती. चेहरा विद्रूप झालेला होता. त्यांना वाटलं की हा तर बिबट्याचं काम आहे. पण ज्या वेळेला पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला त्यावेळेला समजलं की नाही, कोणीतरी दगडाने ठेचून मारलेला आहे. आता कोणी मारलं असेल नेमकं. पोलिसांच्या पुढे हा प्रश्न होता मोठा. पोलीसही त्याचा विचार करत होते. त्यावेळेला या अमोलबद्दल त्यांना समजलं. हा अमोल जो आहे यांच्याच घरी राहत होता, पण आता 2 दिवसापासून गायब आहे. अमोलला पोलिसांनी फोन करायला सुरुवात केली. चौकशीसाठी बोलवायचं होतं, पण अमोल फोन उचलना. पोलिसांचा संशय आता बळावला होता. पोलिसांनी त्याच्या विरोधात FIR दाखल केली आणि त्याच्या विरोधात सर्च इंजिन चालू केलं. अमोल 2 दिवसानंतर त्यांना सापडला. अमोलला विचारलं त्यांनी पूर्ण गोष्ट, काय झालं कसं झालं. अमोल आता उडवाउडवीची उत्तर देत होता. पोलिसांनी त्याला 3rd डिग्री दिली आणि त्याने त्या ठिकाणी पूर्ण गोष्ट सांगितली. त्याने म्हटला की ही जी मामी आहे आता मला इग्नोर करायला लागली होती. मला वाटलं की त्याच्या लहान लेकरामुळे इग्नोर करत असेल, पण तिने आता नवीनच प्रियकर शोधला होता. हे मला पटलं नाही. आमचं 2019 पासून संबंध होते. पोलीस ज्या वेळेला विचारतात की तू एकट्यानं मारलं का, तर नाही, एक कामगार होता त्याला मी 3 लाख रुपये दिले होते. त्याचंही नाव सांगितलं सर्जेराव. या सर्जेरावला पण पोलिसांनी अटक केली. दोघंही आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. दोघांना कोर्ट सजा देईलच. पण मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की ही गोष्ट आम्हाला का सांगितली आणि यामध्ये काय आम्हाला मिळालं, तर विषय असा आहे की घरातल्या व्यक्तीशिवाय दुसरं कोणालाही घरी येऊ देऊ नका, माझं एवढंच म्हणणं आहे. भले तो कोणीही असू दे, पण कोणाची कधी नियत बदलेल काही सांगू शकत नाही. बाकी तुमचं याच्याबद्दल काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा.